महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्ही जर फॉर्म भरलेले नसतील, फॉर्म भरलेला असेल, तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे, फॉर्म भरलाय पण अप्रूव्ह झाला आहे, आधार लिंक आहे, ज्यांचं आधार लिंक नाही आहे त्या सर्वांसाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे। ज्यांचे फॉर्म भरायचे राहून गेलेत तिथपासून ते ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांचा आधार लिंक झालेला आहे, त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। खूप महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु या दोन कारणामुळे तुम्हाला पैसे या महिन्यामध्ये भेटतील की नाही तेही आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। जाता जाता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे आजचं महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे या ठिकाणी पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे महाराष्ट्र शासनाचे। हे आज सकाळपासून 16,35,000 भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये लाभ जमा झाला आहे। आतापर्यंत एकूण बघा 96,35,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे। बघा, पहाटेच पैसे यायला सुरुवात झालेली आहे। 16,35,000 भगिनींच्या खात्यामध्ये मित्रांनो जवळपास 3,000 रुपये प्रत्येकी दुसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासूनच ज्यांचे पैसे यायचे राहिलेत त्यांना आज सकाळपासूनच म्हटलंय त्यांनी एवढे पैसे जमा झालेले आहेत। तर एकूण आतापर्यंत जवळपास 96,35,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे। तर बघा, अशा पद्धतीने प्रत्येकांना SMS देखील येत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले म्हणून। तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। ज्यांना आलेत त्यांनीही सांगा, ज्यांचे आलेले नाहीत त्यांनीही सांगा। त्याबद्दल काय अपडेट आलेला असेल तर तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल, जेणेकरून सर्वांना समजेल की कुणाचे पैसे आलेले आहेत, अजून कुणाचे नाहीत आलेले। तर बघा, आता मित्रांनो दोन कारणं महत्त्वाची आहेत। आता तुम्ही नवीन फॉर्म जरी या ठिकाणी भरत असाल, तुमचा फॉर्म अजून या ठिकाणी अप्रूव्ह झालेला नाही आहे किंवा या ठिकाणी पेंडिंगमध्ये आहे, काही दिवसामध्ये अप्रूव्ह होईल, तर तुम्हाला या महिन्यामध्ये सध्या पैसे भेटणार नाहीत। सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे भेटतील, मात्र 31 ऑगस्टपूर्वी तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे, अप्रूव्ह होणं गरजेचं आहे। तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तुम्हाला 3 महिन्याचे 4,500 रुपये सप्टेंबरमध्ये भेटतील। जे नवीन फॉर्म भरतील, ज्यांचे नवीन फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांच्यासाठी। तर जे नवीन फॉर्म भरतील, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत सप्टेंबरमध्ये, त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत। त्यांनी काय करायचं आहे, महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे तुमचं आधार सीडिंग आहे की नाही ते चेक करायचं आहे। कारण की ह्याच खात्यामध्ये तुमचे या ठिकाणी आधार सीडिंगला जे तुमचं खातं दाखवल त्याच खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। तुमचं जर हे खातं मायनसमध्ये असेल तर तुम्हाला तात्काळ हे काम करायचं आहे, तात्काळ तो निर्णय घ्यायचा तुम्हाला, ते म्हणजे हे खातं तुम्हाला बँकेत जाऊन चेंज करायचं आहे आणि जे खात्यामध्ये तुम्हाला पैसे हवेत ते खातं या ठिकाणी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला कुठलं खातं लिंक आहे। अशा पद्धतीने बघा, इथं गुगलमध्ये सर्च करायचं आहे माय आधार UIDAI, या ठिकाणी माय आधारवरती पहिलीच वेबसाईट आहे, तिथे क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुमचं अकाउंट लॉग इन होईल बघा आधार कार्डचं। त्यानंतर खाली यायचं तुम्हाला इथं बँक आधार सीडिंग स्टेटस, हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे। बँक आधार सीडिंग स्टेटस इथं चेक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर जी आहे ती माहिती याची ओपन होईल, बघू शकता। ही इथे तुमचा आधार नंबर दाखवेल, कुठली बँक लिंक आहे आणि ॲक्टिव्ह दाखवेल। तर हे पहिलं काम तुम्हाला हे करायचं आहे। या कारणामुळे तुमचे पैसे येऊ शकत नाहीत, हे महत्त्वाचं रिझन आहे। आता दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर 14 ऑगस्टपूर्वी अर्ज भरलेला आहे, 14 ऑगस्टपूर्वी अर्ज भरलेला आहे, तरच तुमच्या अकाउंटमध्ये 17 तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहेत। म्हणजे आजपर्यंत, आज 17 तारखेला सर्वांचे पैसे जमा होतील। 14 ऑगस्टपूर्वी ज्यांनी अर्ज भरला आहे, अर्ज अप्रूव्ह झालेला आहे, ठीक आहे, अर्ज अप्रूव्ह पाहिजे। त्याचसोबत तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे, आधार लिंक असणं गरजेचं आहे, DBT लिंक असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने स्टेटस इथं ॲक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे, बँकेचं नाव दाखवणं गरजेचं आहे। मग इथं जी बँक तुमची या ठिकाणी लिंक आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जे आहेत जमा होणार आहेत। तुम्ही भलेही फॉर्म भरताना कुठलाही या ठिकाणी अकाउंट नंबर दिलेला असेल, परंतु याच बँकेत तुमचे पैसे जमा होतील। तर दुसरं रिझन हे आहे तुमचे पैसे नाही येण्याचं, ते म्हणजे या ठिकाणी या महिन्यामध्ये 14 ऑगस्टपूर्वी तुमचा फॉर्म अप्रूव्ह पाहिजे आणि तुमचा आधार लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला आज 17 तारखेपर्यंत पैसे येतील। 17 तारखेनंतर राहिलेले पैसे हळूहळू जमा होतील। कुणाचे जमा होतील,
जे काही 14 ऑगस्टपूर्वी फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांचे राहिलेले असतील तर 17 तारखेनंतर हळूहळू रक्षाबंधनपर्यंत जमा होतील. परंतु 17 तारखेला संपूर्ण जणांचे 14 ऑगस्टपूर्वी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत, आधार लिंक आहे, त्यांना सर्वांना पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे पैसे राहणार आहेत, ज्यांचा आधार लिंक नाही आहे वगैरे किंवा नंतर फॉर्म भरला आहे 14 ऑगस्टनंतर, त्यांना सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये या ठिकाणी मित्रांनो भेटणार आहेत. तर सर्वांनी या ठिकाणी महत्त्वाची 2 कामं करायची, ते म्हणजे तुमचं आधार सीडिंग जी आहे या ठिकाणी चेंज करून घ्यायचं आहे. जर मायनसवाल्या खात्यामध्ये तुम्ही वापरत नाही त्या खात्याला लिंक असेल तर, आणि ज्यांनी आधार लिंक केलेलं नाही आहे त्यांनी बँकेत जाऊन तात्काळ आधार लिंक करून घ्यायचं आहे, DBT करून घ्यायचं आहे. आणि 14 ऑगस्टपूर्वीच फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला आज 17 तारखेपर्यंत पैसे भेटतील, नाहीतर तुमचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये येणार आहेत. तुम्ही म्हणाल की फॉर्म भरला आहे, ॲप्रूव्ह झालेला आहे, पैसे कसं काय नाही आले, आधार लिंक आहे, तर बघा या ठिकाणी देखील म्हटलेलं आहे 14 ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या खात्यात 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम 3,000 रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना सुद्धा दिनांक 17 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे. परंतु 14 ऑगस्टपूर्वी ज्यांचे फॉर्म मंजूर आहेत त्यांना, 14 ऑगस्टवाले जे आहेत त्यांना पुढील महिन्यामध्ये हा लाभ भेटणार आहे. ज्यांचे फॉर्म अगोदरच मंजूर झाले जुलै ऑगस्ट 14 ऑगस्टपूर्वी, जुलै महिन्यामध्ये किंवा 14 ऑगस्टपूर्वी, त्यांना 17 तारखेपर्यंत म्हणजे आज संपूर्ण जणांना पैसे जमा होतील. पैसे जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल आज अजून काय अपडेट आली की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. आत्तापर्यंत 1,73,01,883 एवढे जणांनी नाव नोंदणी केले. त्यापैकी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी सुरू असून आतापर्यंत 1,36,05,368 अर्ज देखील पात्र झाले आहेत. ह्या सर्वांना पैसे जे आहेत ते भेटणार आहेत, 1,36,00,000 जणांना. ठीक आहे, याबद्दल जशी पुढची अपडेट येईल आता तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. या व्हिडिओमध्ये सध्या एवढीच महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.